शशिकला ताई ना ते देवाची हे असते ना घंटा, ती वाजवल्यानंतरचा आनंद. लोक म्हणतात की काय बरं, आमच्यात प्रणिता काजवे म्हणतात की त्या मगदूमना अमर मगदूमना खाली बसल्यावरचा आनंद, बहिणीला उभाळून घ्यायला खाली बसलं, खाली बसल्यावर काय आनंद असला असेल असं कुणाला तरी वाटणार. ते घंटा वाजवल्याचा काय आनंद असेल, त्याचा हात वर जात नाही की नाही, त्याला विचारा काय. तर क्लॅप करू आपण अनुराधाताईंसाठी. दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना दिल्यात. सगळ्यांचे लाडू करंज्या खाऊन झालेले आहेत. थोडं राहिलं असेल शिल्लक, नाही म्हणत नाही. खायला परवानगी तर सुजाताताईंनी दिलीच आहे. मी पण खाते, फक्त धाडच करत नव्हते खायचं. पण शतायुषी फॅमिलीमध्ये गेल्या वर्षी जॉईन झाले 12 नोव्हेंबरला. जॉईन व्हायचं कारण होतं, माझं शुगरचा प्रॉब्लेम खूप मोठा होता, खूप म्हणजे खूप मोठा होता. जेव्हा शशिकला पाटील मॅडम माझ्याकडे आल्या, मला म्हटल्या की मॅडम जरा शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन होऊन बघा. मी ऐकत नव्हते. 1 वर्षभर त्यांना त्रास दिला मी, अजिबात त्यांना काय जुमानत नव्हते. कारण पण तसंच होतं. मी ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक सगळं करून बसले होते, पण कशाचाच परिणाम माझ्या शुगरवर होत नव्हतं. म्हणून म्हटलं नाही, मला पण यात काही यायचं नाही. पण मॅडमांनी चिकाटी सोडली नाही. शेवटी 8 नोव्हेंबरच्या इचलकरंजी इव्हेंटला जॉईन झाले. तुमच्या मिलिंद सरांचा एनर्जी बघितली त्या दिवशी, खूप एक्साइटमेंट झालं. आणि मॅडमांना फोन केला, मॅडम मला काय आहे ते तुमचं द्या, मला यातनं बाहेर पडायचं आहे. ठीक आहे म्हटलं मॅडम. 12 नोव्हेंबरला माझ्याकडे आल्या, सगळं सांगितलं आणि थोडंसं हस्तसंचलनाचा प्रकार करून दाखवते चला म्हटलं. मला माझा हात 30 अंशामध्ये सुद्धा हलत नव्हता, कारण माझा प्रोजेक्ट शोल्डरचा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला. आणि मॅडमांना मी सहज म्हटलं, नाही मॅडम माझा जराच हात दुखतोय. पण जेव्हा माझ्या हाताला तिने हात लावला तर तोंडावर हात घेतला होता मी त्यावेळेला. नको मॅडम म्हटलं, मला काही करायचं नाही म्हटलं. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं माझा किती मोठा प्रॉब्लेम आहे. मी शिक्षक आहे, स्वतः शिक्षक असून सुद्धा मला फळ्यावर लिहिता येत नव्हतं. आणि मी म्हणत होते काय मला काय एवढा प्रॉब्लेम नाहीये, मला शुगरच एवढी जास्त आहे. पण जसं शतायुषी फॅमिली जॉईन झाले, 3 महिन्यातच माझी इन्शुलिन जवळजवळ 24 युनिट रोज इन्शुलिन चालू होती माझी. डॉक्टरने हळूहळू करत बंद केली. त्यावेळेस जो आनंद होता तो मी कुणाला सांगू शकत नाही, एवढा मोठा आनंद. म्हणजे अक्षरशः जेव्हा देवळात घंटी वाजवायला आली, मला पहिला फोन मी मॅडमांना केला होता, मॅडम मला देवळात घंटी वाजवायला आली. माझा हात वर जात नव्हता, तो हात वर चालला होता. अगदी लहान मुलं जशी उड्या मारतात तशा उड्या मारल्या त्या मी त्या दिवशी. आणि मॅडमांना सांगितलं होतं, मॅडम माझा हात वर चाललाय. खूप आनंद मोठा होता तो. त्यानंतर मला इतकं शुगर जशी कमी येत चालली, तशी एनर्जी पण वाढत गेली. स्किनचा ग्लो तर एवढा वाढला. माझ्या ननंद बाई जयसिंगपूरलाच राहतात, त्या म्हटल्या, मॅडम ताई वहिनी तुमचं चेहरा अगदी कसा दिसायला सांगू म्हटलं. सांगा की म्हटलं. ताई तुम्ही लग्नात होता ना ताई, तशा दिसायला लागलाय वहिनी, एवढं छान दिसायला लागलाय ना. आणि मला पण पाहिजे ते, पण जर थोडासा पैशाचा प्रॉब्लेम, मी तुमच्याकडे जॉईन होणार आहे. आणि त्या पण जॉईन झाल्यात नाही असं नाही, तर जरा थोडासा प्रॉब्लेम आहे असल्यामुळं नंतर जॉईन होतो म्हटल्या. आणि थोडं घेतायत त्या. असं शुगर जवळजवळ माझ्या आता 6 गोळ्या चालू होत्या गेल्या 6 महिन्यापूर्वी. 4च गोळ्या, 2च गोळ्यातच चालू आहेत मॅडम. एवढा बदल माझ्यामध्ये झालेला बघून माझ्या सरांनी देखील चालू केलं. मला म्हटलं पहिलं तुझ्यात बदल बघतो आणि मग मी तुझं चालू करणार. मला जवळजवळ 4-5 महिन्यानंतर सरांनी पण चालू केलं. सरांचा वेट लॉस झालाय खूप. एवढं आमची मुलं सुद्धा म्हणतात, मम्मी तुझ्यात फार बदल झालाय आणि तू चिडचिड पण करायचं कमी केल्यास. जसं म्हणतात ना, डोकं शांत पोट शांत राहिलं की डोकं शांत राहतं, तसंच झालंय. माझं पोट शांत झालं या फ्युएलमुळं आणि आपोआपच डोकं देखील शांत झालंय. शाळेत मुलं देखील म्हणतायत, मॅडम तुम्ही लय शांत झालाय, तुमची चिडचिड कमी झाली. मुलांच्या सुद्धा लक्षात आले की मॅडमांच्या मध्ये चिडचिड कमी झाली आहे. आणि खूप छान रिझल्ट फक्त शतायुषीमुळे येतोय. जिथं मी जॉईन व्हायला नकार देत होते त्याच्यामुळेच माझं आयुष्य सुधारलंय. आणि आरोग्य कसं जपावं या शतायुषीमुळेच कळतंय. ह्यात आल्याशिवाय समजत नाही लोकांना काय आहे यात विशेष गुण. मी आभार मानते शतायुषीचं. खरोखर शतायुषी फॅमिली आयुष्य बदलायला खूप मदत होते. थँक्यू शतायुषी. एक क्वेश्चन आहे, किती वर्षापासून डायबिटीस होता? डायबिटीस जवळजवळ 14 वर्ष झालं मॅडम होता. आणि गोळ्या वाढतच गेल्या होत्या माझ्या. आता इन्शुलिन बंद झालं, गोळ्या पण 2 बंद झाल्या काय 4 बंद झाल्या? 4 बंद झाल्या, 2 चालू आहेत आता मॅडम.
ओके. बघा, 6 गोळ्या. इन्सुलिनचे युनिट बंद झाले, 4 गोळ्या बंद झाल्या. 14 वर्षाचा डायबिटीस हा एवढा रिव्हर्स येऊ शकतो फक्त त्यांनी मनावर घेतलं म्हणून. निमित्त होतं हे सगळं. शशिकला ताई असू देत, काही असू देत. अजून एक गोष्ट लक्षात आली, मी आता जे बोलावं आणि तेच व्हावं, की आपण एखाद्या व्यक्तीला एकदा सांगतो, दोनदा सांगतो, 10दा सांगतो, 20दा सांगतो, 100दा सांगतो आणि शेवटी म्हणतो मरू दे तिकडं. किती सांगायचं, जाऊ दे तिकडं, मरू दे. एवढं ही गोष्ट आहे. हे आमच्याकडे कोल्हापूरकडे लय प्रसिद्ध आहे बरं काय, म्हणून सांगते. हे बोलतात आणि त्या व्यक्तीला सोडून देतात. जी व्यक्ती, खरंच मी तुम्हाला सांगते, त्यांनी काही ना काही केलेलं असतं, ते थकलेले असतात, त्यांना वाटतं असं काही होत नाही. आता एवढे सगळे डॉक्टर झाले आणि आता ह्यांनी काय आपल्याला काय करणार आहेत, हे असा समज असतो. बरं, तो गैरसमज आहे, हे नंतर कळतं. पण तो समज असतो म्हणून तर लोक थांबलेले असतात. आपण सगळ्यांनी बिलकुल चिकाटी सोडू नका, कारण आपल्या लिंकची कॅपॅसिटी 1000ची आहे.